तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्पेशल स्ट्रॅटेजी बघणार आहे। जी स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे। याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे ईएमएचं एक बेस्ट सेटअप इंडिकेटर। ओके, तर त्याच्यामध्ये एकदम खास काही मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे। स्ट्रॅटेजी एकदम सिंपल आहे, खूप काही तितकं हार्ड नाही आहे। त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट न स्किप करता बघा, कारण की तुम्ही जर स्किप केलं तर तुम्हाला ह्याच्यातील काही गोष्टी मिस होतील आणि त्यामुळे तुम्हाला समजणार नाही की कधी तुम्हाला ट्रेड करायचं आहे आणि ट्रेड केल्यानंतर टार्गेट स्टॉप लॉस किती घ्यायचा आहे आणि कधी ट्रेड म्हणजे ट्रेडच करायचं नाही आहे। ते तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील, पण तुम्हाला कधी ह्या व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आणि हा व्हिडिओ याच्यासारखंच एक पार्ट अगोदर मी बनवलेला आहे, पण याच्यामध्ये थोडंसं फरक आहे। ह्याच्यामध्ये ॲक्युरेसी तुम्हाला जास्तीत जास्त बघता येईल। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओनंतर स्वतःचा एक रिसर्च ॲनालिसिस मात्र नक्कीच करायचा, अभ्यास मात्र नक्कीच करायचा आहे। कारण की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्याच हेतूनेच बनवतोय, बाकी स्वतःच्या जबाबदारीने तुम्ही ट्रेडिंग करावं। तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे, इथं निफ्टीचा इंडेक्स चार्ट घेतलेला आहे। याला तुम्ही बँक निफ्टीमध्ये पण ट्राय करू शकता आणि टाइम फ्रेम इथं बघू शकता, वरती 5 मिनिटाचा मला टाइम फ्रेम मी इथं ठेवलेलं आहे। तर याच्यानंतर आपण काय करणार आहे, तुम्हाला एक बेसिक माहिती देणार आहे की कधी तुम्हाला कॉलमध्ये एंट्री करायचं आहे, कधी पुटमध्ये एंट्री करायचं आहे। तर याच्यामध्ये जसं की तुम्हाला सांगितलं मी, ईएमएचं जे म्हणलं मी इंडिकेटर आपल्याला वापरायचं आहे। तर बरेच जणांना माहीत असेल ईएमएचं इंडिकेटर म्हणजे काय। ईएमए अशा प्रकारचं एक लाईन असतं। ओके, तर ह्या लाईनला ईएमए लाईन असं म्हणतात। तर ह्या ईएमएच्या जर मार्केट समजा कॅन्डल्स ईएमए लाईनच्या खाली असतील आणि त्या कॅन्डल्स ह्या कॅन्डल्समध्ये आणि या ईएमए लाईनमध्ये जर असं गॅप असेल, गॅप असेल, बरेच जण हा स्ट्रॅटेजी बघितलेला असेल, पण तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, त्या स्ट्रॅटेजी आणि ह्या स्ट्रॅटेजीमध्ये थोडंसं फरक आहे। त्याच्यामध्ये जेवढी ॲक्युरेसी आहे याच्यामध्ये त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त ॲक्युरेसी बघता येईल। जर तुम्ही हा बघितलेला असं वाटत असेल तर व्हिडिओला स्किप करू नका, कारण की ह्याच्यामध्ये काही फरक आहेत, ते तुम्हाला जाणून घेणं तितकंच गरजेचं असेल। ओके, व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर समजेलच तुम्हाला। तर ह्याच्यामध्ये कसं आहे, ईएमए लाईन हा जो ईएमएचा लाईन आहे ह्याच्यामध्ये आणि कॅन्डल्समध्ये अशा प्रकारचं गॅप पाहिजे। जर अशा प्रकारचं गॅप असेल आणि गॅपमध्ये जर मार्केट ह्या ईएमए लाईनच्या खाली असेल कॅन्डल्स आणि त्या ठिकाणी एखादं हिरवं कॅन्डल बनवत असेल आणि त्या हिरव्या कॅन्डलच्या हाय ब्रेक करत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, हाय ब्रेकवरती तुम्हाला सीधा इथं कॉलमध्ये एंट्री करायचं आहे। कॉल साईडला एंट्री करायचं आहे आणि तुमचं जे एसएल राहणार आहे, सर्वात आधी काय करायचं, तुम्हाला एसएल सेट करून घ्यायचं आहे। कसं आहे, बरेच जण एसएलला फॉलो करत नाही आहेत, तर तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की कधी पण तुम्ही कधीही ट्रेड करताय तर सर्वात आधी तुम्ही काय करा, त्या ठिकाणी त्याला एसएल फॉलो करा, नक्कीच एसएल फॉलो करा, कारण की एसएल हा तुमचा मोठ्या लॉसपासून तुम्हाला वाचवणार आहे। तर तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, अशा प्रकारचं ज्यावेळेस ईएमएच्या खाली कॅन्डल्स बनतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाल कॅन्डलला बघायचं नाही आहे, ईएमएच्या खाली हिरवा कॅन्डल ज्यावेळेस बनेल आणि ते हिरव्या कॅन्डलचं ज्यावेळेस हाय ब्रेक करेल तिथून तुम्हाला काय करायचं, सिम्पली कॉलमध्ये एंट्री करायचं आहे आणि जे कॅन्डल आपलं हाय ब्रेक होणार आहे त्याच कॅन्डलच्या लोवरती आपलं असणार आहे एसएल। ओके, त्या कॅन्डलच्या लोवरती आपला एसएल असणार आहे आणि वरती टार्गेट तुम्हाला काय करायचं आहे, 1:1 किंवा 1:2 पर्यंतचं टार्गेट घ्यायचं आहे। तसं तुम्हाला याच्यामध्ये 1:5 पर्यंत पण टार्गेट बघायला मिळतील, किंवा तुम्ही टार्गेटमध्ये अजून एक सेटअप करू शकताय की जर कॉल साईडला गेलाय वरती एखादं रेजिस्टन्स कुठं आहे का, तर ते तुम्हाला चेक करायचं आहे। त्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत मार्केट गेल्यावर तुम्ही त्या ठिकाणी एक्झिट करू शकताय। ओके, एवढं तर तुम्हाला डिटेलमध्ये समजलं असेल। हे कॉलचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे। फक्त सिंपल काय, ईएमए लाईनच्या खाली एखादं हिरवा कलरचं कॅन्डल ज्यावेळेस बनेल त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपल्याला कॉलमध्ये एंट्री करायचं आहे आणि ज्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवर एंट्री करतात त्याच कॅन्डलच्या लोवरती आपल्याला एसएल ठेवायचं आहे। टार्गेट 1:1 किंवा 1:2, नाहीतर एसएल जर ट्रेलिंग करायचं जमत असेल तर जास्तीत जास्त टार्गेट तुम्ही घेऊ शकताय। आता सेम अपोजिट डायरेक्शनला पुटमध्ये काय करायचं आहे, ईएमए लाईनच्या वरती कॅन्डल्स असतील आणि ते कॅन्डल्स आणि ईएमए लाईनमध्ये अशा प्रकारचं गॅप असेल। ओके, नीट लक्ष द्या, या ईएमए लाईन आणि या कॅन्डल्समध्ये इथं गॅप आहे। जर गॅप असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, गॅपमध्ये एखादं ज्यावेळेस हिरव्या कॅन्डलला बघायचं नाही आहे, आपण काय केलेलं आहे, कॉल साईडला ज्यावेळेस एंट्री केलं ईएमए लाईनच्या खाली ज्यावेळेस बघितलं तर त्यावेळेस हिरवा कॅन्डल बघितलं आहे, कारण की आपल्याला कॉल साईडला त्या ठिकाणी आपण ट्रेडिंगचा ट्रेड सेटअप करत होतोय। आता आपल्याला पुढचं ट्रेडिंग सेटअप करायचं असेल तर ईएमएच्या लाईनच्या वरती कॅन्डल्स असले पाहिजे आणि एखादं रेड कॅन्डलच असलं पाहिजे। असं नाही की ग्रीन कॅन्डलचं लो ब्रेक केलं, असं नाही आहे, रेड कॅन्डलच असलं पाहिजे। रेड कॅन्डलचं ज्यावेळेस लो ब्रेक होईल
त्याच कॅन्डलला तुम्हाला काय करायचं आहे, एंट्री घ्यायचं आहे. त्याच कॅन्डलला तुम्हाला एंट्री घ्यायचं आहे लो ब्रेक केल्याबरोबर, आणि ज्या कॅन्डलचं लो ब्रेक होतं आहे त्याच कॅन्डलच्या हायवरती आपल्याला काय करायचं, SL प्लेस करायचं आहे. आणि खाली टार्गेट तुम्हाला सेम त्याच्यावरच 1:1 किंवा 2 या ठिकाणी टार्गेट तुम्हाला सेटअप करायचं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक टार्गेटचं सेटअप म्हणजे खालच्या साईडला कुठं सपोर्ट आहे का बघायचं, जेणेकरून सपोर्टला आलं तर त्या ठिकाणी तुम्ही मार्केटमधून एक्झिट तर करू शकताय, किंवा तुमच्या मर्जीनं तुम्ही या गोष्टीला पण सोडून तुम्ही तुमचं टार्गेट सेट करू शकताय. बाकी मी SL तर तुम्हाला नक्कीच सांगणार आहे फॉलो करायच्यामध्ये. आता हे तर झालं कॉल आणि पुटमधलं दोन्ही विषय सांगितलेलं आहे की बेसिक कसं. तर याच्यामध्ये अजून एक असतं आहे. तर बरेच जर म्हणणार की आता सर इथं हिरवं कॅन्डल आहे, पहिला हिरवं कॅन्डल, जर ह्याच्यानंतर पण एक हिरवं कॅन्डल बनलं आणि त्याच्याने EMI मध्ये पण जर असा गॅप डिफरन्स दिसत असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी लगेच सेटअप चेंज करायचं आहे. सेटअप चेंज म्हणजे काय, आता तुम्ही काय करणार, पहिलं हिरवं कॅन्डल बनलं, त्याच्या हाय ब्रेक केलं जर दुसरं कॅन्डल, तर ते इथपर्यंतच येऊन थांबलेलं आहे, तर तुम्ही काय केलं, हे पहिल्याच हिरव्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती एंट्री केलेलं आहे कॉल साईडला, मग SL तुम्ही या ठिकाणी लावलेलं आहे. मग तुम्हाला काय करायचं, दुसरं कॅन्डल पण अशा प्रकारे दिसलं तर तुम्हाला काय करायचं, सिंपल या ठिकाणी फक्त इथून जे एंट्री केलेलं असतं आहे, मार्केट जर इथं दुसरं कॅन्डल इथपर्यंतच दिलेलं आहे, त्यावेळेस काय करायचं, इथलं जे SL राहणार आहे त्याला सिम्पली प्लेस करायचं या कॅन्डलवरती, या कॅन्डलच्या लोवरती आणून तुम्हाला SL प्लेस करायचा आहे. कारण की हा दुसरा कॅन्डल पण त्या आपल्या सेटअपनुसारच बनलेला असतो, कारण की EMI मध्ये गॅप असतो आणि ह्या कॅन्डल हिरवा कलरचा असतो. आणि जर ह्याच्यानंतरचं एखादं कॅन्डल बनलं इथं अजून एक हिरवं, याच्या हायवरती पण आपला एंट्री असू शकते. जर तुम्ही पहिलं हिरवं कॅन्डल जर मिस केलं तर दुसऱ्या हिरव्या कॅन्डलवर जर तुम्ही बघितलं असेल तर सेम तुम्ही दुसऱ्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती पण एंट्री करू शकता. पण एवढंच की कॉल साईड जर एंट्री करायची असेल तर खालच्या साईडला EMIच्या खालच्या साईडला हिरवं कॅन्डल बनलं पाहिजे आणि EMIच्या वरच्या साईडला लाल कॅन्डल, जे की आपल्याला पुटमध्ये एंट्री करण्यासाठी मदत करेल. जर खाली लाल असेल आणि लालचं हाय ब्रेक करत असेल तर त्या ठिकाणी ट्रेडला घ्यायचं नाही आहे, नो ट्रेड झोन. आणि वरती जर लाल कॅन्डलच्या ऐवजी तुम्ही हिरवा कॅन्डलच्या लो ब्रेकवरती एंट्री करत असाल तर ते पण ट्रेड चुकीचं ठरू शकतंय. त्यामुळं कॉल साईड जायचं आहे, EMI लाईनच्या खाली बघा तुम्ही हिरवा कॅन्डल असलं पाहिजे आणि EMIच्या लाईनच्या वरती जर असेल तर तिथं लाल कॅन्डल असलं पाहिजे, ज्याचं लो ब्रेकवरती आपण पुट साईडला एंट्री करू. ओके, आता याच ठिकाणी जर दुसरं कॅन्डल, आता पहिलं कॅन्डल तुम्ही बघितलं लाल कलरचं आणि त्या कॅन्डलचं लो ब्रेक झाल्यावर तुम्ही इथं एंट्री केलं आहे, मग दुसरं पण कॅन्डल ज्याचं लो म्हणजे जे कॅन्डलच्या आणि EMI मध्ये जर गॅप असेल अशा प्रकारे, तर तुम्ही काय करू शकता, हे जे SL असतं त्याला सिम्पली ह्या दुसऱ्या कॅन्डलला आणून इथं आणून प्लेस करायचं. जर तुम्ही पहिल्याच कॅन्डलवर जर एंट्री केलेलं असेल तर दुसऱ्या कॅन्डलच्या हायवरती याला SL प्लेस करायचं आहे. मग जसं जसं मार्केट खाली जाईल त्या हिशोबानं तुम्ही काय करू शकताय, मुवमेंट करू शकताय तुमच्या ट्रेडला. ओके, तर हे तर झालं बेसिक. आता आपण डायरेक्टली बघूया प्रॅक्टिकली चार्टवरती तुम्हाला कशा प्रकारे दिसेल म्हणून. ओके, तर या ठिकाणी आता इथं आलेलं आहे, तर इथं बघा, आता हे बरेच जण म्हणतील की इथं मुवमेंट दिलेला आहे म्हणून, पण हे कसं आहे, इथं गॅपच नाही आहे. EMI मध्ये लाईन आणि कॅन्डल्समध्ये गॅप नाही आहे. असं नाही की तुम्हाला ट्रेड मिळालंच पाहिजे असली अपेक्षा कधीच करू नका. प्रॉपर ज्यावेळेस तुमचं सेटअप बनेल त्यावेळेसच तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री करू शकताय. एंट्री करू शकताय कशाला म्हणतोय, कारण की तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास मात्र नक्कीच करायचा आहे, बघायचं मात्र नक्कीच आहे. मी सांगतोय म्हणून डायरेक्टली कुठलं ट्रेड घ्यायला जाऊ नका. ओके, तर इथं ट्रेडमध्ये कसं आहे, या ठिकाणी EMI आणि कॅन्डल्स दोन्ही चिटकलेलं आहे. इथून बलेच दिलेलं असेल तुम्हाला मार्केटनं मोठा टार्गेट, पण आपलं सेटअपनुसार बनलेलं नाही, त्यामुळे आपण इथं ट्रेड करू शकणार नाही. ओके, आणि आता याच ठिकाणी बघा मी काय म्हणलं, EMI लाईनच्या वरती एखादं रेड कॅन्डल, आता इथं रेड कॅन्डल बनलेलं आहे. थोडं जर मी याला झूम करून दाखवलं तुम्हाला तर तुम्हाला स्पष्ट होईल. आता या ठिकाणी बघा, इथं प्रॉपर एंट्री कसं म्हणायचं. आता हे रेड कॅन्डल आहे, EMI लाईनच्या वरती आहे हे रेड कॅन्डल, आणि रेड कॅन्डल आणि या EMI मध्ये गॅप आहे. तर गॅपचा ज्यावेळेस हा रेड कॅन्डलचा एखादा कॅन्डल ब्रेक करेल, ब्रेक केल्याबरोबर तुम्हाला काय करायचं, इथं एंट्री करायचं आहे. बरेच जण म्हणतील की हिरवा कॅन्डल बनलेला आहे, ते काही का बनणं का, पण आपलं EMI लाईनच्या वरती काय झालेलं आहे, गॅप आहे कॅन्डलमध्ये, आणि तो कॅन्डल आहे रेड कलरचा कॅन्डल आहे. त्याचं लो ब्रेकवरती एंट्री, त्या कॅन्डलच्या हायवरती आपला SL असणार आहे. मार्केट बघू शकता, लो ब्रेक केलं, एंट्री केल्याबरोबर तिथून काय केलं, थोडंसं ट्रॅप केलं आपल्याला, म्हणजे बऱ्याच जणांना घाबरून काय केलं, मार्केट पुन्हा डाऊन साईडला गेलेलं आहे. जर इथं मी इथं मोजमापणी केली या गोष्टीचं, तर इथं बघितलं शॉर्ट पोझिशन जर या ठिकाणी येऊन मी जर ओपन केलं तर ह्याचं स्टॉप लॉस राहणार आहे इथपर्यंत. ओके, हे झालं आपलं स्टॉप लॉस.
आणि याचं टार्गेट बघू शकता खाली कुठपर्यंत गेलेलं आहे, जवळपास इथपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं इथं जसं की तुम्हाला म्हणलं 1:1 और 1:2 म्हणलं 1:1 पॉईंट म्हणजे 68 म्हणजे जवळपास पावणे 2 पट मार्केट याला ट्रेड दिलेला आहे तुम्हाला इझिली या ठिकाणी. हे तर तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. चला मग अजून 1 2 3 उदाहरण बघूया आपण या ठिकाणी. आता इथं बरेच जण म्हणतील की सर या ठिकाणी आपण इथं EMA लाईनच्या खाली एखादं कॅन्डल गॅप बघितलं आणि त्या ठिकाणी एंट्री केलं आहे. तर बरेच जण काय करतील, इथं ह्या EMA आणि ह्या कॅन्डलमध्ये गॅप दिसला आणि इथून जर एंट्री करत असेल, मान्य आहे वरती टार्गेट इथपर्यंत दिलेलं आहे, पण कसं खालच्या साईडला आपण जे म्हणलं आहे हिरवा कलरचं कॅन्डलच असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मी इथं अगोदरच याचं म्हणजे हे दाखवलेलं आहे, एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता. तर डाऊन साईडला काय पाहिजे EMA लाईनच्या खाली, तर या ठिकाणी हिरवा कलरचंच कॅन्डल असलं पाहिजे, म्हणजे आपल्याला प्रॉपर सेटअप आपल्याला भेटतंय, त्या ठिकाणी परफेक्ट एंट्री भेटू शकते. आता बरेच जण म्हणतील की जर तुम्ही इथं पण बघितलं इथं हिरवा कलरचं आणि त्याचा हाय ब्रेक केलं आहे आणि हाय ब्रेक केल्याबरोबर आम्ही जर एंट्री केलं तर वरती मार्केट गेलेलं नाही आहे. पण या ठिकाणी कसं तुम्हाला एक सांगू इच्छित आहे की कुठलीही स्ट्रॅटेजी 100% काम करत नाही, हे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. त्या हिशोबानं तुम्ही 100% स्ट्रॅटेजीवरती भरोसा ठेवू नका. तुमचं थोडं टेक्निकली गोष्टी ह्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी पण इथं काय झालेलं आहे, हिरवा कलरचं आहे, या ठिकाणी इन्व्हर्टेड हॅमर बनलेला आहे. जर तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्नचे नॉलेज असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याच्यामध्ये अजून जर ट्रेडमध्ये जास्तीत जास्त कॉन्फिडन्स घेऊ शकताय. तर इथं बघू शकता हिरव्या कॅन्डलच्या लो ब्रेकवरती मार्केटने ट्रेड दिलेला आहे, पण आपण वरच्या साईडला जर बघितलं तर लाल कलरचं कॅन्डल असं म्हणलं होतं. ज्यावेळेस लाल कलरचं कॅन्डल EMAच्या वरती बनेल आणि त्याचं जर लो ब्रेक करत असेल तर तेव्हाच आपण काय करणार, पुटमध्ये एंट्री. पण इथं काय झालेलं, लाल नाही आहे तर हिरवा कलरचा आहे. तर या ठिकाणी आपण जर तसं बघितलं एक सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवलेलं आहे, ते म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक पॅटर्न. तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्नची जर नॉलेज घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे सिंगल, डबल आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल एकदम डिटेलमध्ये व्यवस्थितपणे सविस्तरपणे तुम्हाला समजून सांगण्याचा मी त्यात प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नवीन असेल तर नक्कीच व्हिजिट करा चॅनलला, एकदम सिम्प्लिफाय करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला नक्कीच ते व्हिडिओ आवडेल. आणि आता या ठिकाणी बघा एक जबरदस्त ट्रेड तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. तर इथं कसं आहे, वरती लाल कलरचं कॅन्डल पहिला बनलं, EMAच्या वरती गेलं, हे आपलं एक कंडिशन फुलफिल झालं. EMAच्या वरती कॅन्डल आणि लाल कलर आणि त्याच्यामध्ये गॅप पण आहे. आपण काय करणार, इथं एंट्री करणार. एंट्री केल्याबरोबर काय करणार, आपण याचं SL इथं लावणार, बरोबर आहे, SL इथं लावणार. आता एखादं कॅन्डल दुसरंच काय केलं, त्याचं लो ब्रेक करून आपला SL हिट केलेला आहे. या ठिकाणी SL किती हिट केलेलं आहे, छोटासा SL हिट केलेला आहे त्या ठिकाणी. तर SL हिट केल्यानंतरनं पुन्हा दुसऱ्यांदा काय केलं, या EMA आणि ह्या कॅन्डलमध्ये गॅप ठेवलेला आहे. गॅप ठेवल्यावर ज्या वेळेस पुन्हा या कॅन्डलचं लो ब्रेक करेल, लो ब्रेक केल्यावर पुन्हा जर आपण री एंट्री केलं तर बघू शकतो इथपर्यंत इझिली तुम्हाला टार्गेट मिळालेलं आहे. जर आपण ह्याचं हे मोजलं, ह्याचं मोजमापणी केलं, जर इथून एंट्री केलं तर SL आपलं हितपर्यंत येणार आहे या कॅन्डलच्या हायवरती. आणि टार्गेट बघू शकतो मिनिमम हितपर्यंत जर मी टार्गेट धरलं तर या ठिकाणी इझिली तुम्हाला 1:3 म्हणजे 1:3.8 म्हणजे जवळपास 1:4चं तुम्हाला मार्केटनं टार्गेट दिलं आहे. कुठपर्यंत दिलेलं आहे, फक्त आणि फक्त या ठिकाणी इथपर्यंतच दिलेलं आहे. कारण की पाठीमागचा सपोर्ट वगैरे काही तर असेल म्हणून मार्केट इथं काय केलं, थोडा वेळ सस्टेन केलं, पुन्हा त्याचा लो जर ब्रेक केलं, पुन्हा मार्केट अजून डाऊन साईडला मोठा मुवमेंट दिलेला आहे. ओके, तर तुम्ही याच्यामध्ये काय करू शकताय, प्रॅक्टिस करून तुम्ही ह्याच्यामधून चांगल्यापैकी तुम्ही स्वतःचा पण एक ॲनालिसिस पण नक्कीच करू शकता. असं नाही की मी सांगतोय म्हणून, ह्याच्यामध्ये तुमचं पण काहीसं डोकं जर लढवलं तुम्ही तर ह्याच्यात पण तुम्हाला काय तर नवीन गोष्टी शिकायला मिळतील, समजून घ्यायला मिळतील आणि त्यानंतरच तुम्ही ह्याच्यामध्ये स्वतःच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेड घ्यावा. आणि आता आपल्याला एंट्री कधी करायचं नाही आहे ते तुम्हाला सांगतोय. जर समजा आता इथं EMA लाईन आणि याच्यामध्ये फरक आहे, EMA लाईन आणि इथं खालच्या साईडला इथं लाल कलर आहे, याच्यामध्ये तर आपल्याला एंट्री करायचं नाही आहे. कारण खाली आपण काय म्हणलं, ज्यावेळेस हिरवा कलरचं कॅन्डल बनेल त्यावेळेस एंट्री करायचं आहे. तर आता या ठिकाणी इथं एक लाल कलर असेल तर ट्रेडला नो ट्रेड झोन म्हणायचं आहे. आणि त्या ठिकाणी जर हे कॅन्डल्स असे चिटकलेले असेल EMAला तर त्या ठिकाणी पण आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही आहे. ओके, आणि आता इथं एखादं हिरवा कॅन्डल बनलं आहे, याच्या हाय ब्रेकवरती आपण काय केलं, एंट्री केलं. एकाच कॅन्डलनं आपल्याला 1:1, कारण की इथं SL लावणार आणि इथून इथपर्यंत 1:1चं जर टार्गेट तुम्हाला इझिली मिळालेलं आहे. तर तुम्ही 1:1 जरी घेतलात तर त्या ठिकाणी एकदम बेटर राहील. आता इथं पण काय आहे, लाल कलरचं कॅन्डल, EMAच्या वरती गॅप आहे लाल कलरचं कॅन्डल, त्याच्या लोवरती आपण जर एंट्री केलं, SL इथं लावणार आहे आणि खाली टार्गेट इथपर्यंत एकाच कॅन्डलनं सिंगल दिलेलं आहे, जवळपास 1:1चं
इथून एंट्री, इथं एस-एल राहणार आहे आणि इथपर्यंत 1:1चं टार्गेट इथं पण दिलेलं आहे. ओके. आणि हे कसं आहे, मी तुम्हाला थोडंसं बॅक टेस्टिंग दाखवत आहे. बाकी तुम्ही पण याच्यावरती जर ॲनालिसिस वगैरे केलं तर तुम्हाला पण याच्यात जास्तीत जास्त नॉलेज मिळू शकते. तुम्ही पण समजून घेऊ शकता की किती % ॲक्युरेसी आहे आणि ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. इथं बघा EMA लाईनच्या वरती आहे रेड कलरचं कॅन्डल, त्याच्या लो ब्रेकवरती एंट्री, इथं एस-एल लावणार आहे. इथपर्यंत मार्केट टार्गेट जवळपास 1:1.5. आता याच्यामध्ये आणि हिरव्या कलरमध्ये कॅन्डलमध्ये गॅप आहे, पण हिरव्या कलरच्या लो ब्रेकवरती कधी एंट्री करू नका. जर लाल कलरचं कॅन्डल असेल एक तर ते बेरिश कॅन्डल असतं. लाल कलरचं कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल आणि त्याच्यात जर त्याचं लो ब्रेक करत असेल तर ते एकदम परफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड बघायला भेटू शकतं आहे. ओके. आणि कधी पण अजून एक सांगतो तुम्हाला कंडिशन की इथं पूर्ण डिटेलमध्ये चिटकूनच आलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा या EMAच्या खाली हिरवा कलरचं कॅन्डल हाय ब्रेकवरती एंट्री, एकच कॅन्डल इथपर्यंत ट्रेड दिलं आहे. स्टॉप लॉस एवढंच आहे, छोटासा एवढं स्टॉप लॉस आहे आणि इतका मोठा 1:2 पर्यंत टार्गेट दिलेला आहे. या ठिकाणी काय होणार आहे तुम्हाला एक सांगतोय, जे आपलं एंट्री कॅन्डल असणार आहे ते जर खूपच अति मोठा वाटू लागलाय, तुम्हाला चार्ट बघून समजेलच त्या ठिकाणी, तर खूप मोठा वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेडला अवॉइड करू शकताय. कारण जेवढा मोठा कॅन्डल असेल एंट्री कॅन्डल तर त्याच्यामध्ये एस-एल पण आपल्याला तितकाच मोठा लागू शकतोय. त्यामुळे तुम्ही काय करा, जर कॅन्डल मोठा असेल तर EMA लाईनच्या वरती किंवा खाली तर त्या कॅन्डलमध्ये तुम्ही ट्रेड करूच नका अजिबात, कारण की एस-एल मोठा लागेल. ओके. तर अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. कारण की अशाच प्रकारचे जर सिंपल पद्धतीचे तुम्हाला जर येणारे पण पुढचे व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जर केलेलं नसाल तर. जर केलेलं असेल तर काय हरकत नाही आहे, लाईक आणि कॉमेंट करा, ज्याच्यामुळं तुमचे लाईक्स आणि कॉमेंटमुळं मला पण अजून मोटिवेशन बनून राहतं आणि तुमच्यासाठी अशाच प्रकारचे सिंपल पद्धतीचे मी स्ट्रॅटेजीज अजून पण पुढच्या येणाऱ्या दिवसात आणतच राहीन. तर चला मित्रांनो, आशा करतोय पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा अशाच एका धमाकेदार स्ट्रॅटेजीसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण पटकन इंडिकेटरचं सेटिंग बघणार आहे. इंडिकेटर सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि इंडिकेटर सेक्शनमध्ये गेल्यानंतर ना EMI सर्च करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. तर ह्या पॉप्युलर इंडिकेटरला तुम्हाला सेटअप करायचं आहे. मी ऑलरेडी इथं घेतलेलं आहे. तर याच्या सेटिंगमध्ये जातो आहे मी. सेटिंगमध्ये गेल्यानंतर ना इनपुटमध्ये यायचं आहे तुम्हाला. इनपुटमध्ये इथं लेंथला 5 आणि इथं क्लोज ठेवायचं, इथं 0 ऑफसेट आणि इथं EMI ठेवायचं आणि इथं 5 ठेवायचं लेंथला. एवढं करून याच्यामध्ये स्टाईलमध्ये यायचं आहे आणि या स्टाईलमध्ये तुम्ही बघू शकता इथं मी ब्लॅक कलर ठेवला आहे बॅकग्राऊंडच्या हिशोबानं. तुम्ही पाहिजे ते कलर तुमच्या हिशोबानं ठेवू शकता बॅकग्राऊंड बघून. ओके.